सर्व समाज बांधवांना क्रांतिकारी जय लवेजी, जय भीम, जय शिवराय। आज लाईव्ह एवढ्यासाठी आहे की आपण अतिशय गांभीर्यपूर्वक ह्याच्यावरती बारकाईने विचार करून मी जे तुम्हाला थोड्यात माहिती देणार आहे ती आपण थोडी सिरियस घेऊन समाजामध्ये हे सगळ्यांना कळली पाहिजे। कारण अण्णाभाऊ साठेंचं स्मारक वाटेगाव ह्या ठिकाणी व्हावं करू आणि त्याचे 25 करोड रुपये सरकारने मंजूर केली। 1 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्हीही त्यांनी भाषणामध्ये सांगितलं चिरागनगरचं आणि अण्णाभाऊ साठेंचं स्मारक वाटेगावचं हे आम्ही लवकरात लवकर काम पूर्ण होईल, मग त्याची ग्वाही दिली। परंतु वाटेगावमधली परिस्थिती फार वेगळी आहे। कारण सदर ठिकाणी जी जमीन उपलब्ध होणार आहे त्या जमिनीच्या संदर्भात जमिनीचे जे मालक आहेत आणि स्मारकासाठी लागणारी जी जमीन आहे 7.5 एकर तिथं वेगळं घोडबंगाल चाललेलं आहे आणि ती जर आपल्या स्मारकासाठी उपलब्ध झाली नाही तर स्मारक होणं फार कठीण होऊन जाईल। तिथे वाटेगावचे जे मोहन साठे आहेत ते बारकाईने त्याच्यावरती नजर ठेवून आहेत आणि ते सतत काय चालले त्या जमिनी मालकांचं काय चाललंय किंवा सरकारी तिथं यंत्रणा येऊन काय करते अतिशय बारकाईने त्यांचं लक्ष असून ते वारंवार आम्ही दोघं त्याच्यावर विचार करतो, आमचं सजेशन असतं एकमेकाला। तर माझी समाज बांधवांना सगळ्याला विनंती आहे की आपण त्या स्मारकासाठी लवकरात लवकर सरकारशी बोलणी करून सरकारला आपापल्या संघटनेच्या माध्यमातून सरकारला जाब विचारला पाहिजे असं मला वाटतं। परंतु ती सरकार म्हणते की तुम्ही जमीन द्या, तिथला जो समाज आहे मातंग समाजाला तिथं उभा राहायला जागा नाही आणि ते कुठून जमीन देणार। आता समाज कल्याणात ती जमीन उपलब्ध करायची आहे तर ती देणारी जी लोक आहेत त्यांचे काय बाजारभावाच्या हिशोबाने म्हणा किंवा सरकारच्या बाजारभावाच्या हिशोबाने त्याचं व्हॅल्युएशन आहे त्याप्रमाणे काय द्यायचं असं ठरलेलं पण होतं। परंतु त्याच्यावरती आणखीन कुठलेही एक पाऊलसुद्धा पुढं घेतलेले नाही सरकारने। तर कृपया सगळ्यांनी ह्याच्यावरती गांभीर्यपूर्वक विचार करून त्या स्मारकासाठी आपल्याला काय करता येईल, तो निधी कशा पद्धतीने मिळेल किंवा ती जमीन ॲक्वायर कशी करता येईल हे लवकरात लवकर सगळ्या समाजाने विचार करण्याची गरज आहे। आणि प्रशासनाने पण त्याच्यावरती प्रशासनाची कोणीतरी जातं आहे तिथं अधिकारी म्हणतो मी प्रशासनात आलो आहे, मी समाज कल्याणमधून मी मंत्रालयात आलो आहे अशी काहीतरी माहिती देतात, तिथली आयडिया घेतात आणि इकडे येऊन दिशाभूल करतात समाजाची। तर तसं न होता आपल्याला कायद्याच्या चौकटीत प्रशासनाच्या चौकटीत राहून समाजाच्या हिताचं काम करण्यासाठी आपण वेळेत वेळ काढून आपल्याला हा व्हिडिओ सगळीकडं सगळ्या समाजांना पूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांना सेंड करा, सगळ्याला कळू द्या। अन्यथा या येत्या 4 दिवसामध्ये जर सरकारने त्याच्यावर ठोस निर्णय नाही घेतला तर आम्ही तिथं आमचा असा मानस आहे की आम्ही आमरण उपोषण करण्याच्या तयारीत आहोत आणि ते उपोषण जोपर्यंत कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नाही। कारण सरकारने बरेच वेळा आश्वासन देऊनसुद्धा अजून कामाची कुठलीही रूपरेखा त्याच्यावरती आखलेली नाही। तर कृपया आपण सगळ्या बंधूंनी समाजातल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी बारकाईने ह्याच्यावरती लक्ष देऊन आपल्याला लवकरात लवकर ती मार्गी लावावी। अन्यथा त्या जाग्यावरती एक अशी गोपनीय माहिती आहे तिथं वेगळंच काहीतरी तिथं घडतं आहे
तर ते जर घडलं तर मग अण्णाभाऊ साठेचं स्मारक आपण जे जागतिक दर्जाचं म्हणतो आहे ते होणं आपल्याला कठीण जाईल. तर त्याच्यासाठी तिथले स्थानिक लोक, तिथल्या वाटेगावमधले जे आपले कार्यकर्ते आहेत, मोहन साठे आहेत, जनार्दन आहेत, सौरव साठे आहेत, ते फकीरांचे वंशाळे, यांना आपण वेळोवेळी जाऊन त्यांच्याकडून आपल्याला तिथली ग्राउंड लेवलची माहिती गोळा करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रोजच्या रोज तिथं काय घडतं आहे ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि ती मी त्यांच्या संपर्कात आहे किंवा ते मला वेळोवेळी माहिती देतात. म्हणून मी आज लाईव्ह आलो आहे आणि ही संपूर्ण समाजासाठी मी हा व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोचत आहे याच्या माध्यमातून. जर आपण सगळ्यांनी ह्याच्यावर आवाज उचलला पाहिजे, सगळ्या संघटनेनी ह्याच्यावर आवाज उचलला पाहिजे, असं माझी कळकळीची विनंती आहे. त्याचबरोबर आता आपल्याला आपलं जे आहे अ ब क ड वर्गीकरण असेल, महामंडळाचं काय असेल, त्याच्याहीपेक्षा हा अण्णाभाऊ साठेचं वाटेगावमधलं स्मारक आहे ते अतिशय गांभीर्यपूर्वक त्याच्यावर विचार केला पाहिजे. कारण ती जमीन आपल्या हातातून गेल्याच्या नंतर विचार करण्यात काही अर्थ राहणार नाही. तर त्याच्या अगोदर आपल्याला ह्या 4-8 दिवसामध्ये त्याच्यावर ठोस निर्णय घेऊन ती मार्गी लावावी हीच प्रशासनाला आणि कार्यकर्त्यांना माझी कळकळीची विनंती आहे. जर तसं नाही झालं तर मी स्वतः तिथे आमरण उपोषणचा मानस आहे माझा आणि मी ती आमरण उपोषण येत्या काही दिवसामध्ये तिथं चालू करणार आहे. याची पण समाजाने दखल घ्यावी एवढीच कळकळीची विनंती आहे. आज त्याच्यासाठी आपल्यासमोर आलो होतो. सर्वांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आपण हे सगळ्या गोष्टी आपण आवाज उचलला पाहिजे. आवाज उचलल्याशिवाय आपल्याला कोण देणार नाही. सरकारने फक्त फतवे काढत राहतं आहे. सरकार म्हणते आम्ही देणार आहे, करणार आहे, पण कधी करणार आहे, काय आहे काय? आता 1 ऑगस्टला त्यांनी सांगितलं की अंमलबजावणी चालू झाली. कुठे अंमलबजावणी? त्या वाटेगावला कोण जातं आहे का नाही जातं आहे? चिरागनगरमधली तशीच परिस्थिती आहे. RTची तशीच परिस्थिती आहे. अ ब क ड वर्गणीची तशीच परिस्थिती आहे. फक्त नुसतं पेपर आणि फोटोमध्ये जे गुंतलेले लोक आहेत त्यांना कृपया माझी विनंती आहे की आपण ही विषय आहे तो अतिशय सगळ्या ताकदीने पुढं आणावा, ते प्रशासनाच्या निदर्शनात आणून द्यावं ही माझी कळकळीची विनंती आहे. तर एवढं आपल्याला सजेस्ट देतो. जर तुम्हाला वाटत असेल की ह्याच्यात आणखी काही सुधारणा व्हावेत किंवा नाही व्हावेत तर आपण जरूर मला मार्गदर्शन करा, अन्यथा सहकार्य करा. तेवढंच ते थांबतो. जय लहूजी, जय अण्णा, जय हिंद, जय शिवराय, जय भीम.